गोकुळने विकसित केलेल्या महालक्ष्मी कोहिनूर डायमंड या पशुखाद्याबाबत आज या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. गोकुळने महालक्ष्मी कोहिनूर डायमंड हे विकसित केल्यानंतर अनेक दूध उत्पादकांनी याचा वापर केलेला आहे आणि त्यांना रिझल्टही चांगला आलेला. कोहिनूर डायमंडमध्ये आपण सोयाबीन पेंड, शेंगदाणा पेंड, मोहरी पेंड, खरकी पेंड अशा उच्च प्रतीच्या प्रतिनिधित्व असलेल्या पेंडी वापरलेल्या आहेत आणि चांगले ऊर्जा मिळावी याकरिता मक्का, ज्वारी यासारखी कडधान्य व राईस पॉलिश व बायपास पॅच सारखे सुद्धा घटक वापरले. यामुळं कोहिनूर डायमंड जर वापरल्यानंतर अधिक दूध देणाऱ्या गाई म्हशीमध्ये प्रतिदिन 1.5 ते 2 लिटर दूध वाढलेलं आपल्याला दिसून येईल. यानंतर दुसरा याचा जर फायदा बघितला तर व्याल्यानंतर गाई म्हशींची निगेटिव्ह एनर्जी असते. म्हणजे पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये गाई म्हशींची भूक कमी असते परंतु दूध देण्याचं प्रमाणही जास्त असतं. तर ह्यासाठी आपण जे काही खाद्य देतो, आहार देतो हा अतिशय जास्त ऊर्जायुक्त व प्रतिनिधित्व असणे गरजेचं आहे. तर ते कोहिनूर डायमंडमध्ये आपण केलेलं आहे.